शेवटी शिफ्टिंगचा दिवस उजडला आणि एवढी धावपळ होती सकाळपासून सुरू की विचारूच नका. पॅकर्स आणि मूव्हर्स आमचे येणार होते 9 वाजता आणि त्या अगोदर घरातली ए टू झेड कामं आम्हाला आवरायची होती. हा आता मुंबईतला शेवटचा चहा. सकाळची सुरुवात छान चहाने झाली. त्यानंतर बटाट्याची चटणी आणि चपात्या करून घेतल्या, जेणेकरून दिवसभरात भूक लागली तर ऐनवेळी आमची धावपळ होणार नाही. आणि कांदे लसूण पॅक करायचं बाकी होतं. म्हटलं कालच लसूण पॅक केला तर एक दिवस आणखी होऊन जाईल, कारण 4-5 दिवस त्यांना पोहोचायला लागणार आहे. सो आज सकाळी सकाळी ते व्यवस्थित पॅक केलं. भांडे वगैरे घासून घेतले. सकाळी उजेड पडेपर्यंत ना आमचं किचनचं सगळं आवरलं होतं. आता किचन पॅकिंग करण्यासाठी रेडी होतं आणि रिद्वीचे हे जे गोष्टी आहेत ना, डोरेमॉन वगैरे, ते आम्ही खूप मनापासून बनवलेल्या आणि फेकायची अजिबातही इच्छा होत नव्हती. पण तिने सुद्धा मोठ्या मनाने ते बोलली की आई तू फेक, आपण पुन्हा तिकडे जाऊन न्यू बनवून घेऊ. कारण एवढं सगळं सामान कॅरी करणं ना पॉसिबल होत नाही. आणि थोडंसं पॅकिंग बाकी होतं. सकाळी सकाळी आवरल्यानंतर लगेच पॅकिंग करून घेतलं आणि छान रेडी झाले. म्हटलं आता दिवसभर काही आपल्या स्वतःकडे बघायला वेळ मिळणार नाही. त्या अगोदर तरी बारीक सारीक गोष्टी बाकीच होत्या. टीव्हीला काही केबल्स अटॅच केलेल्या, पेन ड्राईव्ह वगैरे ते काढायचं बाकी होतं. ते काढून व्यवस्थित या बॉक्समध्ये ठेवून दिलं. तोपर्यंत दीपक आणि घरात सगळेच रेडी झाले होते. दीपकने वॉशिंग मशीनचा ड्रम होता ना, तो फिट करून घेतला, कारण तो ड्रम लॉक केला नाही ना तर वॉशिंग मशीन खराब होण्याची खूप शक्यता असते. सो ट्रॅव्हलिंग मध्ये ड्रम लॉक करायला लागतो. त्यानंतर रिद्वीने सुद्धा खूप मदत केली. आज मागच्या 2-3 दिवसापासून मी जे काही काम करते ना, त्यात माझ्या बाळाची मला खूप जास्त हेल्प होते. त्यानंतर देवघर खाली करायला घेतलं. म्हटलं आपल्या सोबतच बॅग मध्ये सगळे देव जे आहे ते घेऊन घेऊ, कारण नवीन घरामध्ये सगळ्यात अगोदर देव घेऊन जात असते मी. सो तिकडेही तेच गोष्टी व्हाव्या आणि सामान कधी पोहोचेल याची काही गॅरंटी नाही. सो त्या अगोदर ना छान या लाल कपड्यामध्ये सगळे देव बांधून घेतले आणि आमच्या जी बॅग्स आमच्यासोबत जाणार आहे त्या बॅग्स मध्ये ठेवून घेतले, जेणेकरून सगळ्यात अगोदर मी नवीन घरात देव घेऊन जाईल. आता ऑलमोस्ट सगळी कामं आवरली गेली आणि आम्ही मूव्हर्स अँड पॅकर्सचं वेट करत होतो. त्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की बघा. बाय.